नोव्हेंबर महिना सुरू झाला तरी थंडीचा पत्ताच नव्हता। एरवी दिवाळीनंतर लागणारी गुलाबी थंडी यंदा काही जाणवतच नव्हती। दिवसा पावसाळी वातावरणामुळे हवामानात असलेला ओलावा आणि रात्रीही तापमान फारसं खाली न गेल्यामुळे यावर्षी हिवाळा लांबणार की काय अशी चिंता अनेकांना सतावत होती। मात्र आता ही प्रतीक्षा संपली आहे। हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये झालेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांनी महाराष्ट्रासह मध्य भारतालाही गाठलंय। त्यामुळे आता येत्या आठवडाभर तरी आपल्याला थंडीचा फील घेता येणार आहे। नमस्कार, मी इंदिरा आणि आपण पाहताय न्यूज अनकटचा हा स्पेशल रिपोर्ट। नेमकं थंडी लांबणीवर पडण्यामागचं कारण काय? तर नोव्हेंबरच्या सुरुवातीपर्यंत अरबी समुद्रात कमी दाबाचे पट्टे तयार झाले होते। यामुळे समुद्रातून मोठ्या प्रमाणात ओलावा महाराष्ट्राच्या दिशेने येत होता। या ओलाव्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झालं आणि अनेक ठिकाणी अवकाळी पाऊसही पडला। जोपर्यंत हे बाष्प आणि ढगाळ वातावरण दूर होत नाही तोपर्यंत उत्तरेकडून येणारे शुष्क आणि थंड वारे जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाहीत। या स्थानिक हवामान बदलामुळे थंडीचं आगमन लांबणीवर पडलं। याचं अजून एक मुख्य कारण म्हणजे अनेक ठिकाणी मान्सूनचा परतीचा प्रवास लांबला। त्यामुळे वातावरणात असलेला ओलावा आणि उष्णता थंडीला प्रभावीपणे सुरुवात होऊ देत नव्हता। आता हिमालयात झालेल्या बर्फवृष्टीमुळे पारा घसरला म्हणजे नेमकं काय झालं? तर तापमानाचा पारा घसरला किंवा पारा खाली आला हा एक सर्वसामान्य शब्दप्रयोग आहे, ज्याचा अर्थ असा होतो तापमान कमी झालं। तापमापकामध्ये पारा म्हणजेच मर्क्युरी नावाचा द्रव वापरला जातो। तापमान वाढल्यावर हा पारा वर चढतो तर तापमान कमी झाल्यावर तो खाली येतो। पारा घसरण्याचा परिणाम असा झाला की हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाल्यानंतर तेथील किमान तापमान शून्याच्या खाली म्हणजेच निचांकी पातळीवर गेलं। या भागातून येणारे अतिथंड आणि शुष्क वारे आता वेगाने मध्य भारताकडे वाहत आहेत। या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील अनेक शहरांच्या किमान तापमानात लक्षणीय घट नोंदवली गेली आहे, ज्यामुळे नागरिकांना अचानकच कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे। उत्तर भारतातील पर्वतांवर झालेल्या बर्फवृष्टीमुळे निर्माण झालेल्या या नैसर्गिक बदलामुळे उशिरा का होईना पण आता संपूर्ण आठवडाभर महाराष्ट्रात थंडीचा अनुभव मिळणार आहे। वाऱ्यांमुळे महाराष्ट्राच्या किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे। पर्वतरांगांमधील बर्फवृष्टीमुळे संपूर्ण राज्यात किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा 2 ते 4 अंश सेल्सिअसने खाली आलाय। यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या शुष्क थंड वाऱ्यांच्या प्रवासातील अडथळा हा दूर झालाय। हे वारे आता थेट राजस्थान, मध्य प्रदेशामार्गे महाराष्ट्रात पोहोचत आहेत। या बदलांमुळे महाराष्ट्र सध्या एका आल्हाददायक पण कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेतोय, जी येत्या आठवडाभर कायम राहण्याची शक्यता आहे। संपूर्ण महाराष्ट्रात सध्या थंडीची लाट सक्रिय आहे। उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे आपण संपूर्ण महाराष्ट्राच्या हवामानाचा अंदाज जाणून घेऊया। विदर्भ म्हणजेच नागपूर, गोंदिया, अमरावती या भागात सर्वात जास्त थंडी असेल। हा भाग उत्तर भारताच्या सर्वात जवळ असल्यामुळे विदर्भात थंडीचा कडाका सर्वाधिक असेल। काही ठिकाणी पारा 10 डिग्री सेल्सिअसच्या खाली जाण्याची पण शक्यता आहे, तर किमान तापमान श्रेणी ही 10 डिग्री सेल्सिअस ते 14 डिग्री सेल्सिअस एवढी असेल। थंडीची प्रमुख केंद्र असलेल्या उत्तर महाराष्ट्रात म्हणजेच धुळे, जळगाव इथे थंडी अधिक तीव्र राहील। नाशिकमध्ये गुलाबी थंडीचा अनुभव मिळेल, तर किमान तापमान श्रेणी ही 9 डिग्री सेल्सिअस ते 15 डिग्री सेल्सिअस एवढी असेल। मध्य महाराष्ट्रात म्हणजेच पुणे शहरात सकाळी आणि रात्री चांगलाच गारठा जाणवेल। डोंगराळ भागात उदाहरणार्थ महाबळेश्वर, सातारा याकडे तापमान आणखी खाली राहील, म्हणजेच किमान तापमान श्रेणी ही 12 डिग्री सेल्सिअस ते 16 डिग्री सेल्सिअस एवढी असेल। मराठवाड्यात म्हणजे छत्रपती संभाजीनगर, परभणी या विभागातही किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहील, ज्यामुळे पहाटेच्या वेळी हुडहुडी जाणवेल, तर किमान तापमान 12 डिग्री सेल्सिअस ते 16 डिग्री सेल्सिअस एवढं असेल। आणि कोकण विभागात म्हणजेच रत्नागिरी इथे समुद्राच्या सानिध्यामुळे तापमान इतर विभागांपेक्षा जास्त असलं तरी मुंबई आणि परिसरात पहाटेच्या वेळी चांगली थंडी अनुभवायला मिळणार आहे, तर किमान तापमान 16 डिग्री सेल्सिअस ते 21 डिग्री सेल्सिअस एवढं असेल। पुढील आठवडाभर किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा खालीच राहील। अनेक ठिकाणी पारा 1 ते 3 अंश सेल्सिअसने देखील खाली उतरू शकतो। संपूर्ण महाराष्ट्रात आकाश बहुतांशी निरभ्र आणि हवामान कोरडं राहील। याचा अर्थ दिवसा कडक ऊन पडेल, पण रात्री थंडीची तीव्रता अधिक वाढेल आणि अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा दूर झाल्यामुळे अवकाळी पावसाची शक्यता ही आता संपूर्णपणे संपुष्टात आली आहे। आता अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा अडथळा दूर झाला असून उत्तरेकडील अतिथंड वाऱ्यांनी महाराष्ट्राला
हवेत घेतलंय। त्यामुळे स्वेटर, शाली आणि गरमागरम पेय ही तयार ठेवा, कारण आता थंडीचा कडाका अजूनच वाढणार आहे आणि ही हुडहुडी भरवणारा गुलाबी गारठा पुढील आठवडाभर टिकून राहील। महाराष्ट्राला आता अधिकृतपणे हिवाळ्याच्या दमदार आगमनाची अनुभूती मिळणार आहे। तुर्तास या व्हिडिओत इथेच थांबूया। तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट एक्सप्लेन।